राज्यात प्रचंड नुकसान झालंय. पंचनाम्यासाठी शेतकरी हवाल दिलाय. फळबागांचंही नुकसान आहे. सर्व कलेक्टरना सूचना गेलेल्या आहे की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत. आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टरसोबत मी स्वतः बोललोय आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं माहितीचं आहे. त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे शेतकरी आधीच नाराज आहे. कर्जमाफीवर गोंधळ सुरू आहे आणि त्यात यावेळेसही दुर्लक्ष सुरू आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. ते बघा, आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे. आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने. त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना, त्याचं येणारं सगळं काही आपल्याला लागणारे पैसे, विकासाला पैसे, ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे, हे सगळं करता करता आपण जे आम्ही बोललोय, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासन दिलेली आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार. कर्जमाफी हा प्रिंटिंग मिस्टेक, आमचं प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन दिलं किंवा आम्ही जेव्हा तिघही बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी, तेव्हा हेच सांगत होतो की जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे. आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत. आपल्या संजय गांधी निराधार बाळ, श्रावण बाळ योजना, अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत. लाडकी बहीण योजनाही आपण सुरू ठेवतोय. हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे. बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही. तर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही, त्याच्यामुळे संजय शिरसाट यांनी त्यांचा उल्लेख केलेला पण आहे. तर तो निधी कसा आता या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले, परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे, हा सर्व आर्थिक विषय आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही, भूमिका नाही. आणि आता कमी मिळाले असतील बऱ्याच सगळ्याच डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर करावी लागली आहे, परंतु पुढे ती भरून काढली जाईल. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार आणि शरद पवार दोघेही बोलतायत एकमेकांच्या कानात. अरे बाबा, आज आम्ही सरकारला 150 वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता. मी होतो तिकडे, शरद पवार साहेब होते, अजित पवारजी होते, मुख्यमंत्रीजी होते, गडकरी साहेब होते. त्यामुळे तो 150 वर्षाचा मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. त्यामुळे आता तुम्ही सहकार वाढत चाललाय, पण गेली काही दिवस तो सहकार फार वाढत चाललाय. तुम्हाला नवा सहकारी मिळणार आहे. अरे बाबा, प्रत्येक पक्षाचा हा विषय असतो, प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय असतो. त्यामुळे शेवटी हे मला विचारलं नाही पाहिजे, तुम्ही त्या दोघांना विचारलं पाहिजे. एकट्याने संघर्ष कराल.